संघटना नवसेठ राऊत, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शास्त्री साहेब व इतर माझे संघ समाज, माझा जर तुम्ही सत्कार जर केला तर मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि मला जत आपण बँकेचं चेअरमन दिले संधी दिली. आमच्या बाजारपेठेची बँक आहे जत अर्बन आणि इतर लोकांची आहे, पण मेन बँक जी आहे ती बाजारपेठेत. आणि त्याच्यातले माझे एखाद्या वर्षी भाऊ तानाजी बामणे हे देखील तिथं 20-25 वर्ष काम केलं. मी बी 20-25 वर्ष आता सध्या कालावधीमध्ये व्हाईस चेअरमन झालो, दुसऱ्यांदा मी चेअरमन झालो. बँक साधारणतः 100 कोटीच्या आसपास जाईल. कर्ज वाटप बी चांगलं आहे, कमी आहे, एन पी ओवर कमी आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. फक्त आता हल्ली काय झाले, रिझर्व्ह बँकेचे नियम फार कडे गेले की कुठलीही गोष्ट जर कर्जदार जर चांगला मिळो वाईट मिळो, पण त्याची छाननी होणं गरजेचं आहे. या छाननी झाल्याशिवाय आम्हाला कर्ज देता येत नाही. आणि जो संचालक जो शिफारस करतो त्या संचालकाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे की त्याला सांगायला पाहिजे बाबा हा असा आहे तसा वगैरे वगैरे. त्यात कोणतरी असं म्हणतो की बाबा जो थकीत आहे माणूस न दिलं बरं. काय वेळा त्यांचं तिथे ॲडमिट गरजेचं असतं. शिफारस तुम्ही करताय पण कसं आहे, 13 आणि 15 लोकांची बॉडी आहे. 15 लोकांच्या बॉडीमध्ये छाननी होऊन त्यात महत्त्वाचा रिपोर्ट म्हणजे एक्झिक्युटिव्हचा मॅनेजरचा रिपोर्ट आहे. त्याच्यात सर्वे करणार, तिथं जाणार, तिथं बघणार आणि त्याचे जे काय कंडिशन आहे त्याला वाटलं की बाबा तुम्ही कर्ज दिलं का मागचं रेकॉर्ड करा, ते असं असेल तसं. ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छाननी होणं गरजेचं आहे. आणि आता कसं झालं आहे, रिझर्व्ह बँक आता पूर्वी 5-10 वर्षांनी येतो इन्स्पेक्शन. आता इन्स्पेक्शन त्याला शंका वाटली, कारण आता ऑनलाईन झाल्यामुळे एक बटन मात्र तिकडे जातं कुठं रिझर्व्ह बँकेला. आणि त्याला शंका जर आली तर ते शंका जर झाली तर ते येतात ते स्पष्ट म्हणजे असं आम्ही येणार त्याप्रमाणे तयार आहोत. तर त्याप्रमाणे ते येणार बघणार, समजा काय तर चुकलं तर सांगणार तुम्ही शिवकाश तुमची देणार. सदर तुम्ही असं त्याला ह्याच्यापर्यंत चुकलं तर आम्ही तुम्हाला दंड का करतो. पण त्याप्रमाणे आम्हाला तिथे व्यवस्थित व्हावं लागते. आता कुठलीही गोष्ट आम्ही एकमेकाच्या विचारानं एकमेकाच्या संगतीनं काय असेल ते विचार करून आम्ही कर्ज वाटप करतो. लोकांच्या विश्वासामुळे ठेवी वाढत चालल्या आहेत. फक्त आता एवढंच आहे, थकबाकी आणि एन पी हे 8% आणणं आणि CD रेशो फार मध्ये कमी होतं, कारण कॉम्पिटिशन बँक आहे. कॉम्पिटिशन बँक आल्यावर आम्हाला तिथे जरा ब्रेक लागला. पण कसं होतं आहे, शेवटी ते व्याजाला व्याज म्हणा आणि तुम्ही इतर चार्जेस म्हणा ते जे आहे ते आम्ही लावत नाही. त्यामुळे ते सगळ्या लोकांना कळलं आणि आमची कर्ज जर वाढली. त्या वाढल्यामुळे आता बँक चांगली आहे, बँक व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की कर्जदार समजा कर्ज घेतलं तर त्याला सहकार्य करावं, व्यवस्थित काय असेल ते हप्ता भरावा. बँकेला काय असेल ते सांगून समजा चुकलं तर बाबा मी असं हप्ता चुकले दुसऱ्याला भरतो काय काळजी बाबा. आणि एकमेकाचं सांगून जर सहकार्य केले तर बँकेला काही त्रास होत नाही. फक्त एकमेकाच्या विचारानं बँक चालवलं पाहिजे. एकमेकाच्या बसून विचार करायला पाहिजे. त्याप्रमाणे लोक सहकार्य हल्ली चांगले आहेत. पूर्वी आता CD रेशो आमचं फार कमी होतं, साधारण 65% मध्ये होतं. आता CD रेशो आता जवळ 72-73%. त्यामुळं कर्ज वाटप चांगलं आहे, ठेवी वाढत चालल्या आहेत. आणि त्याप्रमाणे फक्त आता एक आहे की माझ्यावर विश्वास ठेवून जे आमच्या संचालक लोकांनी मला जे पद दिलं त्याला न तडा जाता सगळ्यांना मी विश्वासात घेऊन काम करणार. कर्मचारी लोकांना काय सांगायचं ते ऐकून घेणार. त्याप्रमाणे मी व्यवस्थित बँकेचं सहकार्य करणार. बँकेला व्यवस्थित पुढं येणार. आणि जर समजा जर काय तर कमी जास्त झालं तर ते सांगतात ते बाबा हे असं मामा हे असं तर मला टॅक्स करायचं. ठीक आहे, आपण विचार करू, आपण काय असेल आपण बोलू आपण मला काढू. आणि जर माझा तो अनेकदा मी सगळ्यांचा आभार मानतो. सांगली जिल्हा भरत सेठ आणि आमच्या तालुक्यातले माणसं तर माझं सारखं कौतुक करतात. त्याबद्दल मला काय शंका म्हणजे आमचे बबन कुळपे असतील, त्रिकोणी असतील, सगळं समाज असतील आमचं. यात भरपूर लोक आहेत. आता नाव घेण्यापेक्षा आता आपली संघटन गरजेचं आहे. आपलं संघटन गरजेचं आहे. त्याप्रमाणे आता बोललो मी अनेकदा मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि मी माझी